नगरसेवक मनीष केत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबई इथं 1 ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत कथितरित्या आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्दांचा वापर केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारदार नगरसेवक मनीष शिवाजी केत वय 47 राहणार राजेश कोठेनगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2 ऑगस्ट रोजी मोबाईल आणि सोशल मीडियावर संबंधित पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही बाब निदर्शनास आली। पत्रकार परिषदेदरम्यान खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत निवडणुकीच्या संदर्भात बोलताना कथितपणे अपशब्द वापरून त्यांची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 356(2) आणि 352 अन्वये फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे हे करत आहेत। दरम्यान या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। खासदार संजय राऊत यांच्या बिंडोकपणाच्या बोलण्यामुळेच शिवसेना पक्ष संपलेला आहे, तरीही त्यांना अक्कल यायला तयार नाही। काल त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे। त्याच्या विरोधात मी आज फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे कलम 352 356 नुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। तसं पाहायला गेलं तर जयकुमार गोरे हे जनतेतून 4 वेळा निवडून आलेले नेते आहेत आणि राज्यातील जनतेला सगळ्यात जास्त वेळ देणारे नेते आहेत। परवा पंढरपूरच्या वारीला ते आजारी पडलेले असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाखो वारकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरून काम करत होते। परंतु याच्या विरोधात संजय राऊत हे AC मध्ये बसून फक्त TV समोर यायचं आणि लोकांना शिवी द्यायचे आणि श्राप द्यायचं, याशिवाय कुठलाही धंदा त्यांच्याकडे आज उरलेला नाही।